जय शिवलाल, जय शिवराय मित्रांनो. तर आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहे आता. त्यामध्ये आपण काय करणार आहे, जे काही लोन्स असतात, फॉर एक्झाम्पल कार लोन झालं, होम लोन झालं किंवा एज्युकेशनल लोन झालं, पर्सनल लोन आहे. तर या टॉपिकवर आपण पर वीक किंवा जसं मला टाईम मिळेल तसा आपण एक सिरीजच करणार आहे मी. तर वन बाय वन आपण सर्व लोन्स बघू आणि त्यांना रिपेमेंट लवकरात लवकर कसं करायचं त्याच्यावर पण आपण डिस्कस करू. तसेच आपली ती सिरीज येणार आहे, तर तुम्ही ती नक्की विजिट करा. आपल्या प्लेलिस्टमध्ये सर्व अवेलेबल राहील. आणि लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल रिलेटेड टू लोन. ओके, तर आजचा टॉपिक आहे मित्रांनो आपला पर्सनल लोन. पर्सनल लोन म्हणजे काय, बरोबर? पर्सनल लोन म्हणजे काय, कधी घ्यावा आणि कधी टाळावा, हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मित्रांनो, पर्सनल लोन जो आहे तो अचानक पैसे लागले. पर्सनल लोन काय असतो माहिती आहे का? जर अचानक आपल्याला पैसे लागले तर अचानक सरळ लोक काय करतात, पर्सनल लोन घेऊन घेतात. पण हा लोन खरंच फायदेशीर आहे का, कधी घ्यावा आणि कधी टाळावा, मेन म्हणजे टाळणे. लोन घेणे इझी असते मित्रांनो, पण त्याला क्लिअर करणं खूप त्रासदायक असते. तर या व्हिडिओमधून आपण तेच जाणून घेणार आहे. पण हा लोन खरंच फायदेशीर आहे का, आणि कधी घ्यावा, कधी टाळावा, आणि कमी व्याजदरात पर्सनल लोन कसा मिळवायचा, आजच्या ब्रॉडकास्टमध्ये आपण हे सगळं सोप्या मराठी आणि विदर्भी लँग्वेजमध्ये शिकूया. तर मित्रांनो, पर्सनल लोन म्हणजे काय? तर पर्सनल लोन म्हणजे काय असते म्हणजे किंवा पर्सनल लोन म्हणजे बँक, बरोबर, बँक किंवा NBFC कडून मिळवणारा अनसेक्युअर लोन. अनसेक्युअर म्हणजे ज्यामध्ये ह्या लोन घेण्यासाठी तुम्हाला ना घर, सोनं किंवा कोणताही मालमत्ता गहाण ठेवावी लागत नाही. म्हणूनच पर्सनल लोन मिळायला सोपा असतो. पण त्याचा व्याजदर थोडा जास्त असतो, ॲज पर अवर सिव्हिल तो व्हॅरी होतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 2 लाख रुपयाचं पर्सनल लोन घेतला तर तुम्हाला तो EMI मध्ये परत करावा लागतो मित्रांनो. तर पॉईंट नंबर आहे 1, पहिला, पर्सनल लोन कशासाठी घेतात. बघा मित्रांनो, पर्सनल लोन घेणं इझी आहे, बरोबर. ते माझं मागे पण म्हणणं हेच होतं की लोन घेणं इझी असतं, पण त्याला रिपेमेंट करणं खूप त्रासदायक असतं. कारण की आपल्या पॉकेटमधला सर्व मनी ते लोनवाले घेऊन जातात. तर मित्रांनो, पर्सनल लोन कशासाठी घेतात हे पहिले आपण जाणून घेऊ. पहिलं आहे मेडिकल इमर्जन्सी. जर आपला इन्शुरन्स वगैरे नसेल किंवा कंपनीकडून इन्शुरन्स नसेल. नॉर्मली आता तर सर्व कंपनीमध्ये 5 ते 10 लाखापर्यंत इन्शुरन्स कवर देतातच फॅमिलीचा. पण काही काही कंपन्या अशा आहेत त्यामध्ये फक्त हजबंड अँड वाईफ होते आणि त्यांचे चाइल्ड, पण डिपेंडंट होते. तर त्या केसमध्ये आपण जर इमर्जन्सी झाली आपल्या घरी किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यावेळेस काही लोक काय करतात, पर्सनल लोन घेतात. म्हणजे याला त्याला मागण्यापेक्षा पर्सनल घेऊन ते रिपेमेंट आपण थोडं थोडं करू शकतो. नंतर आहे लग्नाचा खर्च मित्रांनो. लग्नात काय करतात, सेविंग वगैरे कधी असते नसते, तर त्यावेळेस आपण पर्सनल लोन घेऊ शकतो. किंवा घरातील रिनोव्हेशन वगैरे जर करायचं असले, आपल्या गावाकडे असेल किंवा फ्लॅट असेल, फर्निचर असेल, तर त्यावेळेस पण आपण पर्सनल लोन हे घेऊ शकतो. आणि नंतर प्रवास असेल किंवा वॅकेशन असेल त्यावेळेस पण पर्सनल लोन घेतात लोक. किंवा क्रेडिट कार्ड डेबिट भरण्याच्यासाठी. पण लक्षात ठेवा मित्रांनो, लक्झरी किंवा अननेसेसरी खर्चासाठी पर्सनल लोन घेणे टाळा. तर पॉईंट नंबर 2 आहे मित्रांनो, पर्सनल लोनचे व्याजदर. पर्सनल लोनचे व्याजदर किती असते साधारणपणे? काय होतं पर्सनल लोनमध्ये, पर्सनल लोनचे जे इंटरेस्ट असते ते आपल्या सिबिलवर पण डिपेंड असतात. म्हणजे कधी कुणाकडे क्रेडिट कार्ड वगैरे असतं, बरोबर, त्यामुळे जेव्हा तो ट्रान्झॅक्शन करतो त्यामुळे त्याचा सिबिल स्कोर वाढतो.
तर डिपेंड ऑन सिबिल कोर्स आपल्याला नॉर्मली जो स्टार्ट होतो, आता तर रेट कमी झाले रेपो रेटमुळे, तरी नॉर्मली 9 स्टार्ट होतो, 9.5 पासून तो जातो 15पर्यंत, 15-17 ॲज पर अवर सिबिल जो रिपोर्ट असेल त्यानुसार तो जातो. तर त्याच्यावर पण काय, त्यामध्ये ते सर्व काय काय चेक करतात, नेमकं सिबिल स्कोर चेक करतात, नंतर तुमची पगार किती आहे तुम्हाला ते चेक करतात, नंतर तुमचा जॉब स्टॅबिलिटी फॅक्टर तो पण चेक करतात. परत येतो आधीचे लोन्स, बरोबर. जर अगोदर तुम्ही काही लोन वगैरे घेतले असेल आणि ते क्लिअर केले असेल, बट त्यामध्ये जर 1-2 EMI पेंडिंग म्हणजे वेळेवर तुम्ही परतफेड केली नसेल, तर त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपला सिबिल स्कोर ते डायरेक्ट करून टाकतात, कमी करून टाकतात. तर लोन रिपेमेंट करताना लक्षात ठेवायचं, आपला एक पण EMI जो आहे तो मिस नाही झाला पाहिजे. कारण उगाच आपला जो एका EMI आपल्याला तर भरावाच लागतो, तो आज नाही भरू, पुढच्या महिन्यात भरू, पुढच्या नाही दुसऱ्या महिन्यात भरू. बट प्रॉब्लेम काय आहे, त्यामुळे आपला जो इम्पॅक्ट आहे, त्याचा इम्पॅक्ट जो आहे ना मित्रांनो, तो पडतो आपल्या सिबिलवर. म्हणून कधीही आपला जो EMI टाईमवर भरा, जेणेकरून आपली जी हिस्ट्री आहे ती मेंटेन राहील आणि लगेच आपल्याला कोणत्याही जेव्हा आपण बँकेकडे अप्लाय करू, लगेच आपल्याला लोन मिळालं पाहिजे. ठीक आहे. जर तुमचा जो सिबिल स्कोर आहे तो 750पेक्षा जास्त असेल, 750पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला कमीत कमी दर मिळू शकतो. आता मी जस्ट रिसेंटली लोन घेतलं होतं, पर्सनल लोन, तर मला अराऊंड 9.5 समथिंग मिळालं होतं. म्हणजे अगोदर माझं खूप जास्त होतं, पण मी त्यांना कॉल वगैरे करून ते थोडं कमी करून घेतलं. नाही, त्यांना सांगितलं होतं की मी लोन ट्रान्सफर करतो इकडे तिकडे, नाही का, थोडं 2-3 पंचन दिले, तर ते म्हणतात ठीक आहे, आम्ही थोडंफार कमी करून. तर माझं ते लोन 10.5 वरून अराऊंड 9.5वर मी 1%, 2-3 हजार लाख आहे मला त्याला, ते त्यांचं नॉर्मल चार्जेस असतात ते, तर ते मी करून घेतलं होतं. नंतर मित्रांनो, पॉईंट नंबर आहे तिसरा, तो म्हणजे पर्सनल लोन EMI कसा ठरतो, बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण 2 लाख लोन घेतली, बरोबर, आणि त्याचा व्याजदर असेल 12%, आपण एक एक्झाम्पल घेऊ, 12% असेल आणि टेन्युअर असेल त्याचा 3 वर्षाचा, तर तुमचा EMI जो आहे ना, तो साधारण येतो 6,600 रुपयेच्या आसपास. आणि 3 वर्षात एकूण परत जे करतो आपण ते अराऊंड असतात 2,38,000. हे मी कॅल्क्युलेशन केलं होतं आधी, तर तेच मी सांगतोय तुम्हाला एक ॲज अ एक्झाम्पल. तर यामध्ये काय आहे, 2 लाख आपण लोन घेतलेलं आहे, त्यावर आपल्याला 3 वर्षात 38,000 रुपये जवळपास, बरोबर, हा फक्त इंटरेस्टमध्ये जातो मित्रांनो. तर लोन घेताना थोडं विचारपूर्वक घ्या. तर मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट आहे महत्त्वाचा जो आहे, पर्सनल लोन घेण्यापूर्वी 5 गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही. पहिली आहे तुमचा EMI तुमच्या पगाराच्या 30%पेक्षा जास्त नसावा. सेकंड गोष्ट आहे सिबिल स्कोर. नेहमी जसं मी सांगितलं थोड्याच वेळापूर्वी की सिबिल स्कोर हा मेंटेन ठेवायचा, चांगलाच ठेवायचा नाही. नंतर वेगवेगळ्या बँकेचे इंटरेस्ट रेट, सपोज HDFC आपल्याला 9.5 देत आहे, ICICI 8.5, म्हणजे ते कम्पेअर करायचं, जेणेकरून तुम्हाला जिकडे कमी मिळेल त्या बँकेसोबत तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. नंतर आहे महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हिडन चार्जेस. तर हिडन चार्जेसमध्ये काही एजंट जे असतात आपले, ते काय करतात, सर काही चार्जेस नाही, तुम्ही विश्वास ठेवा असं, आणि लोन होईपर्यंत एकदम ते काय मिट्टू तरी फिका पडेल, ते एवढे गोड बोलतात की तुम्ही सांगूच नका. तर लक्षात ठेवा, त्यांच्या गोड बोलण्यावर जाऊ नका. सर्व ज्या गोष्टी आहे, हिडन चार्जेस आहे का ते चेक करायचे. नंतर प्रोसेसिंग फीज, बरोबर, प्रोसेसिंग फीज किती आहे ते पण चेक करा. नंतर फोरक्लोजर चार्जेस, जेव्हा आपण सपोज एखादी अमाऊंट आली आपल्याकडे,
म्हणजे पूर्ण लोन फेडायची आहे आता अचानक खूप लोकांकडे येते, लोक करतात तशी. तर ते जर क्लोज करायचं आहे तर चार्जेस किती होते, फ्री क्लोजरचे चार्जेस किती आहे, हे सर्व लोन घ्यायच्या आधी सर्व त्यांच्याकडे ईमेलवर आणि स्वतः चेक करून घ्यायचं, जेणेकरून भविष्यात आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. नंतर आहे लोन टेन्युअर. जर लोन टेन्युअर आपण जास्त ठेवला तर EMI कमी होतो, बरोबर. लोन टेन्युअर जास्त ठेवला तर EMI अक्षरशः कमीच होईल, पण इंटरेस्ट मग जास्त भरावं लागतं. तर हे पण लक्ष द्या की नॉर्मली पर्सनल लोन आपण कसं अचानक इमर्जन्सी काही असेल तर घेतो, तर याचं टेन्युअर तुमच्या सॅलरीनुसार 2 ते 3 वर्ष किंवा 5 वर्ष, बस नॉर्मल 5 वर्ष किंवा 3 ते 2 वर्षच ठेवा मी म्हणतो, जेणेकरून लवकर ते लोन कंप्लीट पण होणार आणि इंटरेस्ट पण तुमचा सेव्ह होणार. नंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, पर्सनल लोन कधी घ्यावं, हे महत्त्वाचं पॉईंट. तर पर्सनल लोन कधी घेतो आपण, मेडिकल इमर्जन्सी नंतर खूप गरजेचं आहे, नाही आता करावंच लागेल, लोनशिवाय काही ऑप्शनच नाही, त्यावेळेस आपण पर्सनल लोन घेऊ शकतो. नंतर आहे हाय इंटरेस्ट लोन बंदी करण्यासाठी. म्हणजे सपोज कधी काय करतात लोक, त्यांच्या 2-3 पर्सनल लोन चालू असतात. जगामध्ये प्रकारचे लोक राहतात, तर कसं आहे, आणि प्रकारच्या त्यांच्या आशा आकांक्षा असतात. तर त्यामुळे कधी काय लोक, सपोज एखाद्या बँकेचा त्यांचा जो पर्सनल रेट आहे लोनचा तो 10% असेल, तर ते काय करतात, दुसऱ्या बँकेतून जर 8.5 भेटत असेल किंवा 9.9 भेटत असेल, तर असं थोडंफार जर चेंजेस होत असेल आणि इंटरेस्ट जर कमी वाचत असेल त्या केसमध्ये, तर लोक करतात. नंतर मित्रांनो आपला नेक्स्ट पॉईंट आहे पर्सनल लोन कधी टाळा. महत्त्वाचा पॉईंट, पर्सनल लोन कधी टाळायचं, तर त्याच्यामध्ये आहे मोबाईल. खूप लोकांना, आपले जे मिडल क्लास फॅमिलीज आहे, मुलांसाठी आयफोन कशावर, हप्त्यावर. काय गरज आहे, कशाला घेऊन द्यायचं त्याला अगोदर शिकवा वगैरे, नंतर आयफोन घेईल तो त्याचा तो. उगाच पर्सनल लोन काढायचा आणि त्याला आयफोन घेऊन, हे मला म्हणजे एक्सपिरियन्स आहे. लोकांनी जे त्यांचे फादर्स आहे त्यांनी अक्षरशः घेऊन दिलेलं आणि EMI ते पडताना तो मजा करतो इंस्टाग्रामवर, बस बाकी काही काम नाही त्याला. वॅकेशन, जर वॅकेशन काही लोक करतात, वॅकेशन कुठं जायचं असलं, एखादी ट्रिप काढायची असली तर डायरेक्ट लोन काढून घेतात आणि ते लोनवर फिरायला जातात. तर तसं नका करू मित्र. थोडे महिन्याला 5,000 जमा करा. 6 महिन्यांनी तुमची 5,000 जर केलं, 6×5 = 30 किंवा 6 महिने करा, 30 पण 60,000 आपल्याला नॉर्मल प्लॅन विथ फॅमिली एकदम मजेत होऊन जाते. तर त्यासाठी तुम्ही पर्सनल लोन घेणं टाळा. थोडं टाईम लागेल पण टाळा. नंतर आहे मित्रांनो अननेसेसरी लाईफस्टाईलमध्ये कसं आहे, जरा कधी काय वाटते आपल्याला, यांनी आयफोन घेऊन टाकला, माझ्या काकूने आयफोन घेऊन टाकला, मग आपली बायको म्हणते अहो माझी मावशीने आयफोन घेतला, तुम्ही कधी घेऊन देणार. मग अशा जलस स्वभावामुळे काय होते, उगाच आपल्याला परत पर्सनल लोन घ्यावं लागतं. तर असं काही करू नका. लाईफस्टाईल उगाच तुम्ही, आपली जी लाईफस्टाईल आहे ती छान आहे. जीवन एकच वेळा मिळते मित्रांनो, तर या जीवनात जे मिळालेलं आहे ना त्याच्यामध्ये समाधानी राहा, खुश राहा, एन्जॉय करा लाईफ. तर आता बघू आपण सर्व EMI, आपण पर्सनल लोनच्या सर्व आपण टर्म्स अँड कंडिशन तर बघितले आहे. कधी घ्यायचं आहे, कधी टाळायचं आहे, उगाच नाही घ्यायचा जेणेकरून आपल्यावर हेडेक होऊन जाईल. त्यानंतर आपण कन्क्लुजन येऊ मित्रांनो. माझी मुलगी उठलेली आहे, 2च मिनिट आवा. सॉरी मित्रांनो, ही माझी मुलगी धन्वी, क्यूट आहे ना. तर ही अचानक उठली होती. तिची मम्मी आज काही घरी नाही आहे, ती आज कॉलेजला गेलेली आहे, तिचं गीत चाललं आहे.
तर ती आज गेलेली आहे. सॅटर्डे संडे राहतं तिचं कॉलेज, तर मग त्या टाईमला हे दोन्ही कॅलेंडर माझ्याकडे राहतात. तर मित्रांनो, आपण कुठे होते? कन्क्लुजनवर, बरोबर. आपण ऑलरेडी सर्व डिस्कस केलेलं आहे, लोन कधी घ्यायचं, कधी टाळायचं. आणि महत्त्वाचे मला आता फक्त 3 गोष्टी सांगायच्या. ते म्हणजे पहिली गोष्ट आहे, EMI मॅनेज होईल का? लक्षात ठेवा, आपल्याकडनं जर EMI मॅनेज होत असेल तर नक्की तुम्ही पर्सनल लोनकडे जाऊ शकता. नंतर इंटरेस्ट किती आहे, इंटरेस्ट चेक करा, कम्पेअर करा. 5-6 बँकेचं टाईम लागेल लोनला. एक पर्सनल लोन काय 2 दिवसातच होऊन जाते. काही बँक इन्स्टंट लोन देतात, प्री अप्रूव्ह लोन असतात, इन्स्टंट असतात. पण कम्पेअर करा. विदाऊट कम्पॅरिझन लोन, पर्सनल लोन नका घेऊ, जेणेकरून आपला लॉस होऊन जाईल. नंतर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, खरोखरच काय विचार करा, खरोखरच पर्सनल लोनची गरज आहे का? या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. थोडे अमाऊंट सेविंग करत जा, 5-6 हजार महिन्याला, जेणेकरून तुम्हाला एक 6-1 महिन्यानी मोठी ट्रिप करता येईल, किंवा काही इमर्जन्सी लागले तर ते तिथनं काढून यूज करता येईल. तर मित्रांनो, आता इथे आपण थांबूया. माझ्या आईला थोडंसं ओट्स वगैरे देतो, धन्वीला. जर तुम्हाला असेच फायनान्शियल टिप किंवा इन्व्हेस्टमेंट आयडिया किंवा लोन गायडन्स मराठीत हवे असेल आणि आपल्या वऱ्हाडी भाषेत हवं असेल तर या पॉडकास्टला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर नक्की कमेंट करा. तर चला, जय महाराष्ट्र, करा कष्ट आणि व्हा धष्टपुष्ट. जय शिवराय, जय शिवराय. बाय बाय मित्रांनो, से बाय बाय.